वीज रोहित्र म्हणजेच ट्रान्सफॉर्मर चोरी करणाऱ्या 6 चोरट्यांना बेड्या ठोकत म्हाळुंगे MIDC पोलिसांनी वीज रोहित्र चोरीचे एकूण 9 गुन्हे, त्याचप्रमाणे वाहन चोरीचे 3 असे एकूण 12 गुन्हे उघडकीस आणले आहे व 8 लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। या संदर्भातील संपूर्ण माहिती दिली आहे परिमंडल 3चे सहपोलीस आयुक्त शिवाजी पवार यांनी। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये बराचसा जो ग्रामीण भाग आहे काही त्याच्यामध्ये हे विद्युत रोहित्र जे आहेत, जे ट्रान्सफॉर्मर आपण म्हणतो, याच्या चोरीच्या बऱ्याचशा घटना रिपोर्ट झालेल्या आहेत। त्या संदर्भात माननीय पोलीस आयुक्त सर विनय कुमार चौबे सरांनी तात्काळ याच्यामध्ये गुन्हा दाखल करून आरोपी अटक करण्याबाबत सूचित केलेले होते। कारण त्याचं असं की महाराष्ट्र शासन ह्या ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत वीज कशी पोहोचेल याच्या संदर्भातले ह्या रोहित्र बसवण्यात आलेली होती आणि त्याची चोरी जी आहे ती गांभीर्याने घेऊन आपण याच्यामध्ये डिटेल वर्कआउट करून म्हाळुंगे MIDC पोलीस स्टेशनचे जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत गीते साहेब आणि त्यांची टीम API गाडगे आणि तपास पथक, याच्यामध्ये जे गुन्हे आहेत ग्रामीण भागात आहेत, फारसे क्ल्यू त्या ठिकाणी नसतात, तरी देखील काही तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आपण काही संशयित व्यक्ती ताब्यात घेण्यात आले होते। तर त्यांच्याकडून सविस्तर चौकशी करता इतर जे त्यांचे साथीदार आहेत ते मिळाले, त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली आणि याच्यामध्ये एकूण 9 गुन्हे म्हाळुंगे MIDC पोलीस स्टेशनचे ज्याच्यामध्ये विद्युत रोहित्र चोरीला गेले होते ते उघडकीस आलेले आहेत आणि 3 वाहन चोरीचे गुन्हे देखील या आरोपींकडनं उघडकीस आलेले आहेत। तर त्यांना याच्यामध्ये एकूण 6 आरोपींना अटक केलेली आहे। त्याच्यामध्ये 4 जे आहेत ते चोरी करणारे आरोपी आहेत आणि 2 जे आहेत हे जे विद्युत रोहित्रामधील तांब्याचे ज्या तारा आहेत आणि त्याच्या ज्या पट्ट्या असतात त्या जवळजवळ 2,75,000 एवढ्या किमतीच्या आपण त्या रिकव्हर केल्यात आणि ज्या व्यक्तींनी ही चोरीची मालमत्ता विकत घेतली होती त्या 2 व्यक्तींना सुद्धा या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे आणि त्याच्यात मान्य न्यायालयाने पोलीस कोठडी देखील दिलेली आहे। तर यामध्ये एकूण हे 12 गुन्हे उघडकीस करून एकूण 8 लाखांचा मुद्देमाल या आरोपींकडनं आपण जप्त केलेला आहे। आरोपींची नावं रमेश पडवळ आहे, सुनील शिवाजी गावडे, सुनील सुरेश गावडे, त्यानंतर रवींद्र गावडे, उस्मान बिलाल अब्दुल अबुहेरा, कार्तिक पवार, यातले आरोपी जे आहेत ते हे सर्व खेड तालुक्यातील आहेत आणि खेड आणि आंबेगाव तालुका। सर, हे जे मुद्देमाल जप्त केलंय, जे आरोपी याच्यात पकडले ते पुढे याचं काय करणार होते, काय त्यांनी माहिती दिली? हा जो मुद्देमाल आहे तो त्यांनी विक्री केला होता आणि विक्री करून त्याच्यामध्ये पैसे त्याचे मिळवायचे होते। त्याच्यामुळे आपण ज्यांनी ही चोरीची मालमत्ता विकत घेतलेली आहे त्या 2 आरोपींना देखील याच्यामध्ये आपण अटक केलेली आहे आणि ही एक प्रकारची संघटित गुन्हेगारी आहे। आता जो नवीन कायदे जे लागू झालेत त्याच्यामध्ये पेटी ऑर्गनाइज क्राईम म्हणजे जी कमी स्वरूपाची संघटित गुन्हेगारी आहे, जे चोरीसारखे छोटे गुन्हे करतात, तर त्या पेटी ऑर्गनाइज क्राईमच्या सेक्शनचा अंतर्भाव करण्यासाठी सुद्धा आम्ही याच्यामध्ये नवीन भारतीय न्याय संहितेचा अभ्यास करून त्या कलमांचा अंतर्भाव करण्याचा याच्यामध्ये आम्ही समावेश करणार आहोत। याच्यामध्ये रमेश उर्फ राहुल बाळू पडवळ हा या पूर्ण टोळीचा म्होरक्या आहे। आताच्या तपासादरम्यान तसं निष्पन्न झालेलं आहे।